नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महासारथी आय डी कार्ड घरबसल्या मोबाईलमधून कम्प्युटरमधून कसा काढायचा ते आपण पाहणार आहोत। तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुम्ही जर महासारथीचं आय डी कार्ड काढलं तर तुम्हाला कोणताही फॉर्म भरताना सारखी माहिती भरावी लागणार नाही। या एकाच कार्डमधून तुमचं सर्व काम होणार आहे। या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। वेबसाईट ओपन होण्यासाठी थोडा वेळ लागतो। या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर टाईप करून घ्यायचा आहे। आधार नंबर टाईप केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी टिक लावाल तर टिक होणार नाही। तुम्हाला अधिक वाचा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। अधिक पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं टिक लावायचे आहे आणि त्यानंतर OTP पाठवा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP गेला असेल, तो OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर काही वेळ लोडिंग होईल। त्यानंतर आपल्याला इथं खाली स्क्रॉल करायचं आहे। इथं आपल्याला टिक लावायचे आहे आणि पुढे जा या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं तुम्हाला तुमची सगळी माहिती दाखवेल। इथं तुम्हाला काहीच करायचं नाही। इथं फक्त तुमचं चालू मोबाईल नंबर इथं टाईप करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची चालू ईमेल ID टाईप करून घ्यायची आहे। घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी ईमेल ID लागेल, एवढं लक्षात घ्या। ईमेल ID टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चा दिलेला आहे। कॅप्चा जसं दिला आहे तसं व्यवस्थित तुम्हाला कॅप्चा टाईप करून घ्यायचा आहे। कॅप्चा टाईप केल्यानंतर आपल्याला जतन करा आणि पुढे जा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता आपण जो मागे मोबाईल नंबर टाईप केला होता त्या मोबाईल नंबरवरती एक OTP गेला असेल, तो OTP आपल्याला वरच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये तुम्ही जी ईमेल ID तिथं टाईप केली होती मागे, त्या ईमेल ID वरती एक OTP गेला असेल, तो OTP तुम्हाला या खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे। दोघं OTP टाकल्यानंतर सबमिट करा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। सबमिट केल्यानंतर तुम्हाला 1 मिनिटापर्यंत वेट करायचं आहे। या वेबसाईटचा सर्व्हर स्लो आहे। आता आपली नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला काहीच करायचं नाही। आता आपल्याला खाली यायचं आहे आणि मुख्य पृष्ठावर परत जा यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला 24 तासानंतर परत एकदा लॉग इन करायचं आहे। आता 24 तासानंतर लॉग इन कसं करायचं ते पहा। याला तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर लॉग इन पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि नागरिक लॉग इन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कधी एकदा क्लिक होत नाही, तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं आहे। परत एकदा लॉग इन पर्यायावरती क्लिक करा। आता आपल्याला इथं लॉग इन करण्यासाठी 2 पर्याय दाखवतील, एक MyIDने लॉग इन आणि एक आधार नंबरने लॉग इन। तर आपण नवीन आहोत त्यामुळे आपण इथं आधार कार्ड नंबरने इथं लॉग इन करणार आहोत। आता आपल्याला इथं आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन पर्यायावरती 2दा क्लिक करायचं आहे। जसं आपण 2दा क्लिक करणार तर अशा प्रकारे वेबसाईट लोडिंग येईल। आता आपल्याला इथं आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक OTP गेली असेल, ती OTP आता आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे। OTP टाईप केल्यानंतर आपल्याला प्रमाणित करा या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता इथं आपली सगळी माहिती येऊन जाणार आहे। आपलं आधार कार्ड जिथं लिंक असेल तेवढी माहिती सगळी येऊन जाणार आहे। आता या ID कार्डमध्ये तुमची सगळी माहिती आलेली आहे। आता तुम्हाला कोणताही फॉर्म भरताना पुन्हा माहिती भरण्याची गरज पडणार नाही किंवा जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज पडणार नाही। ID नंबर टाकला की तुमची सगळी माहिती ऑटोमॅटिक येणार आहे। आता महासारथी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्ह्यू महासारथी कार्ड या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। आता महासारथी कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड महासारथी कार्ड या पर्यायावरती तुम्हाला खाली क्लिक करायचं आहे। तर तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये हा कार्ड डाउनलोड होऊन जाईल। आता आपल्या कॉम्प्युटरमध्ये ID कार्ड डाउनलोड झालेला आहे। PDF ओपन करण्यासाठी इथं पासवर्ड विचारतं, तर आपल्या पहिल्या नावाचे 4 कॅपिटल लेटर टाकायचे आहेत आणि आपलं जन्मवर्ष इथं टाकायचं आहे आणि ओके करायचं आहे। आपली PDF ओपन होऊन जाणार आहे। अशा प्रकारे तुम्ही घरबसल्या महासारथी कार्ड काढू शकता। आता तुम्हाला जवळच्या सायबर कॅफे किंवा CSC सेंटरमध्ये जायचं आहे आणि याचं PVC कार्ड तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा।